भाजप राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी सध्या जोरदार चर्चा सुरू आहे आणि बिहार विधानसभा निवडणुकीपूर्वी नवीन अध्यक्षाची घोषणा होण्याची शक्यता आहे। त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा बदलाच्या चर्चा रंगतायत। भाजपचा पुढचा राष्ट्रीय अध्यक्ष ब्राह्मण समाजातून होणार अशी जोरदार चर्चा सुरू असून त्यात प्रामुख्याने 3 नावं चर्चेत आहेत। ती 3 नावं कोणती? त्यात देवेंद्र फडणवीस यांची वर्णी लागणार का? ते मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देऊन दिल्लीत जातील का? आणि तसं झालं तर महाराष्ट्रातील कोणते 4 नेते मुख्यमंत्री होणार? मुख्यमंत्री पद कोणाकडे जाईल? भाजपमधून एखाद्या नेत्याला मुख्यमंत्री करणार की मित्र पक्षातील नेत्याला संधी देणार याची सध्या राजकीय वर्तुळात चर्चा आहे। सत्ताधारी महायुतीतील अंतर्गत समीकरण, जातीय व क्षेत्रीय राजकारण तसेच दिल्लीतील उच्च पातळीवरील निर्णय या सगळ्याचा परिणाम महाराष्ट्राच्या नेतृत्वावर होणार आहे। म्हणूनच फडणवीस दिल्लीला जाणार की महाराष्ट्रातच राहून पुन्हा मुख्यमंत्री पदाची सूत्र हाताळणार? सगळं जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून। गेल्या काही महिन्यात भाजपच्या संघटनेत मोठे बदल झाले आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि विद्यमान उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन हे दोघेही ओबीसी समाजाचे प्रतिनिधी आहेत। त्याचप्रमाणे सध्याच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या आदिवासी समुदायातून तर माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद दलित समाजातून आले होते। त्यामुळे पक्ष आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्यात विविध समाजांना प्रतिनिधित्व देण्याचा समतोल साधण्यासाठी यावेळी ब्राह्मण समाजातील नेत्याला भाजप अध्यक्षपद देण्याबाबत सहमती झाल्याचा संकेत आहे। श्राद्ध आणि पितृपक्ष संपल्यानंतरच म्हणजे 21 सप्टेंबर नंतर कधीही नवे अध्यक्ष जाहीर होऊ शकतात। विशेष म्हणजे बिहारमधील आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नवरात्रीच्या काळात हा निर्णय जाहीर करण्याची शक्यता वर्तवली जात आहे। भाजपच्या पुढील अध्यक्षपदासाठी 3 ब्राह्मण नेत्यांची नावं आघाडीवर आहेत। विद्यमान अध्यक्ष JP नड्डा हे मोदी शहा यांचे विश्वासू सहकारी असून RSSचा पाठिंबा आणि फक्त एकच पूर्ण कार्यकाळ झाल्यामुळे त्यांची पूर्ण निवड होण्याची शक्यता सर्वाधिक मानली जाते। दुसरे दावेदार आहेत दिनेश शर्मा। हे उत्तर प्रदेशचे माजी उपमुख्यमंत्री असून RSSची जवळीक, राष्ट्रीय उपाध्यक्ष आणि गुजरात प्रभारी सरचिटणीस अशी महत्त्वाची पदे त्यांनी भूषवली आहेत। त्यामुळे उत्तर प्रदेशातील ब्राह्मण मतपेढी मजबूत करण्यासाठी आणि बिहार निवडणुकीत संदेश देण्यासाठी त्यांच्यावर पक्ष विसंबून राहू शकतो। तिसरं आश्चर्यकारक पण चर्चेत असलेलं नाव म्हणजे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ज्यांची संघटनात्मक ताकद आणि निवडणुकीत विजय मिळवण्याची क्षमता ही त्यांची मोठी जमेची बाजू आहे। मात्र त्यांना राष्ट्रीय अध्यक्ष केले तर महाराष्ट्रात नवीन मुख्यमंत्री कोण होईल हा राजकीय प्रश्न पुढे येणार आहे। महाराष्ट्राची सध्याची राजकीय स्थिती बघता 2024च्या विधानसभा निवडणुकीत भाजपा महायुतीने मोठा विजय मिळवला होता आणि भाजप राज्यात सगळ्यात मोठा पक्ष ठरला होता। त्यामुळे सत्ता समीकरणात भाजपची ताकद आणखी मजबूत झाली आहे। सध्या मुख्यमंत्री पदाची जबाबदारी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे, पण त्यांना दिल्लीला बोलावून राष्ट्रीय पक्षाध्यक्ष करण्याची क्षमता व्यक्त होतीये। त्यांनी या चर्चांना माध्यमांची कल्पना असं म्हटलं असलं तरी राजकीय वर्तुळात यावर जोरदार चर्चा सुरू आहे। जर फडणवीस दिल्लीला गेले तर महाराष्ट्रात मुख्यमंत्री पदासाठी नवीन नेत्याचा शोध घ्यावा लागेल। या शर्यतीत अनेक नावांचा उल्लेख होतोय। एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होतील का? अजित पवारांना संधी मिळेल का? की भाजपकडून पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळे यांसारख्या नेत्यांवर विश्वास ठेवला जाईल? याबद्दल वेगवेगळे अंदाज व्यक्त होत आहे। काहींचं मत आहे की भाजप उत्तर महाराष्ट्र किंवा इतर भागातून एखाद्या नव्या चेहऱ्याला पुढे करू शकतं, जेणेकरून पक्षाला नवा वेग मिळेल। मात्र फडणवीस यांची संघटनात्मक ताकद, नेतृत्व कौशल्य आणि निवडणूक जिंकण्याची क्षमता लक्षात घेता त्यांना महाराष्ट्रातून दूर नेणं हा निर्णय पक्षासाठी सोपा नाही। त्यामुळे पुढील काही आठवड्यात भाजपच्या राष्ट्रीय स्तरावरील हालचालींवर आणि दिल्लीतील निर्णयांवर महाराष्ट्राच्या राजकारणाचं भवितव्य अवलंबून राहणार आहे। शिवाय काही वृत्तपत्रांनुसार महाराष्ट्रात पुढचा मुख्यमंत्री कोण होईल याबद्दल अनेक अंदाज व्यक्त होत आहेत। एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होतील ही शक्यता अतिशय कमी असून त्यांच्या भूमिकेची मर्यादा उपमुख्यमंत्री किंवा सहयोगी नेत्यापर्यंत राहण्याची शक्यता जास्त आहे। एकनाथ शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्री करण्यास भाजप आमदारांचा विरोध असू शकतो। त्यामुळे भाजपमधीलच एखादा दुसरा मराठा चेहरा देखील समोर करू शकते। जर देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देऊन भाजप अध्यक्षपद स्वीकारलं तर महाराष्ट्रातील पुढील मुख्यमंत्री पदासाठी अजित पवार देखील मागणी करू शकतात। अजित पवार यांचा अनुभव आणि प्रशासनावरची पकड त्यांना मजबूत दावेदार बनवते। पण भाजप मुख्यमंत्री पद बाहेरील नेत्याला देईल का हा प्रश्न आहे। पंकजा मुंडे या मराठवाड्यातील लोकप्रिय नेत्या असून महिला नेतृत्वाचा फायदा पक्ष घेऊ शकतं। त्यांना मुख्यमंत्री पद दिल्यास महाराष्ट्राला पहिली महिला मुख्यमंत्री मिळू शकते। तर चंद्रशेखर बावनकुळे हे विदर्भातील ओबीसी समाजाचे प्रभावी नेते असून सध्या विदर्भात असलेलं मुख्यमंत्री पद पुन्हा विदर्भात ठेवायचं असल्यास त्यांची वर्णी लागू शकते। या 4 नावांपैकी कोणाला संधी मिळेल हे पक्षाच्या उच्च पातळीवरील निर्णय
निर्णयावर अवलंबून राहील। एकूण चित्र बघता देवेंद्र फडणवीस दिल्लीला जातील की महाराष्ट्रातच मुख्यमंत्री पदाची सूत्र हाताळतील यावर पुढील राजकीय घडामोडी अवलंबून आहेत। त्यांच्या जाण्याने नवं नेतृत्व उभं राहण्याची संधी निर्माण होईल। मात्र कुणाला पुढे आणायचं हा निर्णय भाजपच्या उच्च पातळीवरूनच ठरणार आहे। अजित पवार, पंकजा मुंडे किंवा चंद्रशेखर बावनकुळे की पुन्हा एकनाथ शिंदे यांच्यासारखी नावे चर्चेत असली तरी अंतिम शब्द दिल्लीतील नेतृत्वाचा असेल। त्यामुळे सध्या महाराष्ट्राच्या राजकारणाकडे सगळ्यांचे डोळे लागले आहेत आणि येणारे काही दिवस राज्याच्या भवितव्याला दिशा देणारे ठरणार आहेत। बाकी या सगळ्यांवर तुमचं काय मत आहे कमेंट करून नक्की सांगा आणि सोबतच मराठी मंडईला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।